कर्जत तालुक्यातील चिकनपाडा पोशिरपाडा येथील तिहेरी हत्याकांडाची उकल झाली असून सख्या भावानेच हे हत्याकांड केल्याचे उघड झाले। या प्रकरणी एकाला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे। अजय देवगण याचा दृश्यम चित्रपट बघून त्याने भावाच्याच कुटुंबाला संपवण्याचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले। आरोपीची सलग 36 तास चौकशी करण्यात आली। त्यामध्ये आरोपीने हत्या करताना वापरलेला शर्ट आणि नंतर त्याने परिधान केलेला टी शर्ट याच्यामध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मालमत्तेच्या वादातूनच हनुमंत पाटील यांनी अतिशय थंड डोक्याने तिघांची हत्या केल्याचे कबूल केले आहे। आरोपीचे कृत्य पूर्वनियोजित तसेच अत्यंत क्रूरपणे त्याने तिघांची हत्या केल्याने सदरचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येणार आहे। त्या माध्यमातून आरोपीला फाशी मिळावी अशी मागणी न्यायालयाकडे करणार असल्याची घारगे यांनी स्पष्ट केले। 8 सप्टेंबर 2024 रोजी कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिकनपाडा गावातील नदीमध्ये 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला। गावात मुलाचा मृतदेह नेला असता मुलाचे आई वडील घरात नसल्याचे समोर आले। त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता त्याच नदीच्या पात्रामध्ये मुलाच्या आईचा तसेच काही अंतरावर वडिलांचा मृतदेह सापडला। मदन पाटील, माधुरी पाटील आणि त्याचा मुलगा याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयात पाठवण्यात आले होते। पोलिसांनी संशयित म्हणून मृत मदन पाटील याच्या शेजारी राहणारा त्याचा सख्खा भाऊ हनुमंत पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान तो पोलिसांच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे देत होता। सलग 36 तास विविध पोलीस अधिकारी त्याची चौकशी करत होते, मात्र त्यांच्याकडून कोणतेच धागेदोरे हाती सापडत नव्हते। प्रश्नांची सरबत्ती करून देखील हनुमंत डगमगत नव्हता। आता त्याच्याकडून अधिक काही माहिती मिळणार नसल्याचे लक्षात येताच पोलीस अधिकारी त्याला सोडून देणार होते। त्यावेळी आरोपीने परिधान केलेला शर्ट आणि सीसीटीव्हीच्या फुटेजवरून पोलिसांना एक धागा सापडला। आरोपी हा हत्याकांडाच्या दिवशी पोशीर गावात आपल्या चुलत मामाकडे गणपती दर्शनासाठी गेला। त्याआधीच त्याने स्वतःच्या पत्नी आणि मुलांना पत्नीच्या माहेरी पाठवून दिले। त्या रात्री तो मामाकडे जेवला आणि माळ्यावर झोपायला गेला। झोपायला जातानाच त्याने मामाला तसेच सांगितले होते, त्यामुळे पोलीस चौकशीत मामाने तशी माहिती पोलिसांना दिली होती। चिकनपाडा येथे जाऊन हनुमंतने तिघांची हत्या केली आणि पहाटे मामाकडे पोशीर गावात आला। तेथे पहाटेच गणपती समोर खुर्चीत बसला, जेणेकरून सर्वांना वाटावे की तो अन्य कोठे गेला नाही। मात्र पोशीर येथील एका शाळेमध्ये सीसीटीव्ही आहे, त्यामध्ये तो कैद झाला होता। हत्या करण्यासाठी जाताना त्याने पांढरा शर्ट परिधान केला होता। हत्या करून परतताना त्याने अंगात टी शर्ट परिधान केला असल्याचे समोर आले। त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली। भावाच्या घरात गणपती असल्याने दरवाजा उघडा होता, याचाच फायदा घेऊन त्याने रात्री भावासह त्याची पत्नी आणि मुलाच्या डोक्यात वार करून त्यांना ठार मारले। त्यानंतर घटनास्थळावरील पुरावे नष्ट केले। तिन्ही मृतदेहांना त्याने ठराविक अंतरावर नदीत फेकून दिले। राहत्या घरामध्ये हिस्सा आणि रेशन कार्ड वरील धान्य मिळत नसल्याने सख्या भावाच्या कुटुंब संपवल्याची कबुली त्याने दिली। त्याने तिघांचा नाही तर चौघांचा खून केलाय, कारण मृत माधुरी ही 7 महिन्यांची गरोदर होती। कर्जत पोलीस विभागीय अधिकारी धुळा टेळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, नेरळचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्यासह त्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेत गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक केली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकरसह संदेश साळुंके, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।